एकदा एक अत्यंत खोडकर असा लहान मुलगा आपल्या वडिलांसोबत रस्त्याने जात होता. दंगामस्ती करत उड्या मारत तो चालला होता. त्याचे वडील त्याच्या या बाललीलांकडे कौतुकाने पाहत चालले होते. थोड्या वेळाने त्यांना रस्त्याच्या कडेला एका झाडाला टेकून बसलेला एक गरीब माणूस दिसला. त्याने डोळे मिटलेले असून त्याला गाढ झोप लागलेली होती. त्या झोपलेल्या माणसाला पाहून या माणसाची आपण खोडी काढावी असा विचार त्या लहान मुलाच्या मनात आला. तो वडिलांना म्हणाला, बाबा, आपण या माणसाच्या खिशामध्ये 2 दगडाचे खडे ठेवून देऊया का? जेव्हा त्या माणसाला जाग येईल तेव्हा हे दगडाचे खडे खिशामधनं कुठून आले असं म्हणून तो गोंधळून जाईल आणि ते पाहायला मोठी गंमत येईल. आता वडिलांना मुलाचे हे विचार अजिबात आवडले नाहीत. तरी देखील त्याच्यावर किंचितही न रागवता ते त्याला म्हणाले, त्यापेक्षा आपण असं करूयात का? आपण त्याच्या खिशामध्ये 10-10 रुपयाची 2 नाणी ठेवून देऊ. तुला कदाचित जास्त गंमत येईल. मुलानं वडिलांकडनं मग 10-10 रुपयाची 2 नाणी घेतली आणि हळूच त्या माणसाच्या खिशामध्ये नेऊन ठेवली. आता पुढं काय होतंय हे पाहण्याकरता दोघेही जण थोड्या अंतरावरती असलेल्या एका झाडामागे जाऊन थांबले. काही वेळानं त्या माणसाला जाग आली. खिशामध्ये जड काय लागतंय म्हणून त्यानं आपला खिसा चाचपून पाहिला. अचानक मिळालेले ते 20 रुपये पाहून त्याला अत्यंत आनंद झाला. देवाचे आभार मानत तो देवाला म्हणू लागला, देवा, मी सकाळपासून उपाशी होतो म्हणून तू कोणाला तरी हे पैसे देण्याकरता पाठवलंस ना. तू खूप खूप दयाळू आहेस. आता मी निदान 2 वडापाव तरी खाऊन माझी भूक भागवू शकतो. ज्यानं कोणी हे पैसे माझ्या खिशामध्ये ठेवले त्याचं तू भलं कर, कल्याण कर, त्याला तू सुखात ठेव. असं म्हणून तो माणूस तिथून निघून गेला. त्याच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडं कितीतरी वेळ तो लहान मुलगा आनंदानं आणि समाधानानं पाहत होता. त्यानंतर त्याचे वडील त्याला म्हणाले, बाळा, आपण जर दुसऱ्याला त्रास देऊन आनंद मिळवायला गेलो ना तर त्याला तर त्रास होतोच, पण त्याचे शिव्याशाप देखील आपल्याला मिळतात. याउलट आपण जर दुसऱ्याला मदत केली, परोपकार केले तर ती व्यक्ती आनंदी होतेच, शिवाय त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपल्याला देखील आनंद होतो. तसेच त्याचे आशीर्वाद, त्याच्या सदिच्छा देखील आपल्याला मिळतात. आणि खरं तर दुसऱ्याला त्रास देऊन मिळणाऱ्या असुरी आनंदापेक्षा दुसऱ्याला मदत करून मिळालेला आनंद हा कधीही श्रेष्ठच असतो.